क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। भारत स्वाभिमान ट्रस्टचा 18वा वर्धापन दिन यवतमाळमध्ये उत्साहात संपन्न। दिनांक 9 जानेवारी 2026ला संत गजानन महाराज योग वर्ग चिंतामणी नगर यवतमाळ येथे आदरणीय दिनेशजी राठोड प्रांत प्रभारी भारत स्वाभिमान ट्रस्ट महाराष्ट्र पूर्व यांच्या अध्यक्षतेखाली भारत स्वाभिमान ट्रस्टचा 18वा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथी आदरणीय संजयजी चाफले, मीडिया सहप्रभारी तथा संवाद प्रभारी महाराष्ट्र पूर्व आदरणीय पंडितजी वारंगे, जिल्हा प्रभारी भारत स्वाभिमान शरदजी टेंभेकर, जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती संदीपजी खांदवे, जिल्हा प्रभारी पतंजली किसान सेवा समिती किसनजी गवडी, भारत स्वाभिमान तालुका प्रभारी देवीदास ढगे, पतंजली योग समिती तालुका प्रभारी सुबोधजी रॉय, रंजना डफरे, प्रकाशजी चिव्हाणे, सुधाकरजी बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी नुकतेच स्वामी रामदेवजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। भारत स्वाभिमान ट्रस्टच्या संकल्पाविषयी मार्गदर्शन करताना स्वदेशी भ्रष्टाचार मुक्त भारत देशाला विश्वगुरू करण्यासाठी प्रतिबद्ध असलेल्याबद्दल आदरणीय दिनेशजींनी आवाहन केले। उत्सवामध्ये आदरणीय लक्ष्मीप्रसाद वाघमोडे यांची यवतमाळ जिल्हा मीडिया प्रभारी नियुक्तीबद्दल सन्मान करण्यात आला। तसेच आदरणीय पणतीलाल साबळे यांची तालुका प्रभारी पतंजली किसान सेवा समिती म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। दिनेशजी राठोड तसेच संजयजी चाफले, पंडितजी वारंगे यांनी मार्गदर्शन केले। आदरणीय दिनेशजी यांनी भारत स्वाभिमान ट्रस्टची स्थापनेची उद्दिष्टे स्पष्ट केली। भारत स्वाभिमान ट्रस्टची राष्ट्रनिर्माण, योग व स्वदेशी नैतिक व सामाजिक कर्तव्य, समग्र भारत व व्यक्तिगत योगदान या 5 विषयावर सर्व योग साधकांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली। तसेच योग साधकांनी होम हवन करून प्रसाद व नाश्ता देण्यात आला। यावेळी कुंभरेताई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप खांदवे तर आभार कुंभरे सर यांनी मानले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे।